सर्वांना नमस्कार. तुमच्या सर्वांच्या आग्रहावरून आजपासून लॉकडाऊन एक प्रेमकथा या कथेचा दुसरा पार्ट सुरू करत आहे. पण या कथेचं नाव मी बदललं आहे, कारण अमर मानसीचं लॉकडाऊनमध्ये प्रेम बहरलेलं होतं. पण आता प्रत्यक्षात लॉकडाऊन संपवून खूप वर्षाचा काळ पुढे गेला आहे. तसेच या कथेमध्ये सुद्धा मी दाखवणार आहे. बरीच नवी पात्र यामध्ये असणार आहेत आणि काही जुनी पात्रही आहेत, तशीच राहणार आहेत. त्यामुळे या कथेचं नाव बदलणं मला योग्य वाटलं. या कथेमध्ये अनेक ट्विस्ट येणार आहेत. अनेकदा मी तुम्हाला खूप इमोशनल सुद्धा करून सोडेन. अमर आणि अलिशा यांचं या जन्मीचं अपूर्ण राहिलेलं प्रेम ते पुढच्या जन्मात पूर्ण करणार आहेत. हा या कथेचा बेस असणार आहे. तर आशा करते की तुम्हाला ही कथासुद्धा खूप आवडेल. कथा आवडली तर भरभरून प्रेम करा आणि भरभरून कमेंट्स करा. थँक्यू. चला तर वळूया या कथेच्या पहिल्या भागाकडे. राम सिया की प्रेम कहाणी. कथेचं टायटल आवडलं असेल तर नक्की सांगा. सर देशमुख बंगला आज शांत झोपला होता. खरं तर बंगला नव्हता तो, तर ते घर होतं. कारण बंगला म्हणजे फक्त एक वास्तू झाली. 4 भिंती, एक छत असलेली निव्वळ वास्तू. पण घर म्हटलं की त्यात असतो प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांची काळजी घेणारी, नाती जपणारी माणसं असतात. सतत एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारी, मायेनं प्रेमानं एकमेकांना बांधून ठेवणारी, अशी ही माणसं सर देशमुखांच्या घरातसुद्धा होती. जितकं प्रेम घरातल्या माणसांना दिलं जायचं, तितकंच प्रेम घरातील पाळीव प्राण्यांनासुद्धा दिलं जायचं. आणि तितकंच प्रेम बागेतल्या झाडांवर सुद्धा केलं जायचं. कारण या सर्वांवर प्रेम करणारी या घरामध्ये एकच व्यक्ती होती, ती म्हणजे मानसी. ती या घराचा आत्मा होती. तिच्याशिवाय घराला घरपण नव्हतं. तर असं हे दिवसभर अवखळ मुलाप्रमाणे दंगामस्ती करणारं सर देशमुखांचं घर रात्रीच्या 11 वाजता शांत निद्रेच्या कुशीत झोप घेत होतं. आणि सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये शांत झोपले होते. मानसी आणि अमरसुद्धा तिच्या रूममध्ये शांत झोपले होते. आणि अचानक राजलक्ष्मीनं त्यांचा दरवाजा वाजवला. अमर, ए अमर, मानसी उठा रे, असं ती घाबरून म्हणाली. मानसी अमरला म्हणाली, अमर, अहो उठा ना, बघा तरी, बहुतेक आईंचा आवाज आहे आणि त्या खूप घाबरलेल्या दिसतात. तसा अमर उठला आणि त्यानं दरवाजा उघडला. तर राजलक्ष्मी घाबरून अमरला म्हणाली, अमर, अरे तुझे बाबा बघ ना कसे करत आहेत, त्यांना खूप अस्वस्थ वाटत आहे. आणि अमर लगेचच राजलक्ष्मीच्या रूममध्ये गेला. तिथे पाहिलं तर बाबांना दरदरून घाम फुटला होता. त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. अमरने पटकन डॉक्टरांना फोन लावला, पण त्यांचं नेहमीचे डॉक्टर आउट ऑफ डेस्टिनेशन होते. आणि अमरला आता वेगळी शंका आली. त्यानं पटकन गाडी काढली, बाबांना गाडीत बसवलं. आता एव्हाना रितेश, अण्वी आणि अमर मानसीचा 10 वर्षाचा मुलगा रोहित जागे झाले होते. आणि अमर मानसीची छोटी मुलगी 7 वर्षाची दीप्ती, ती मात्र झोपली होती. अमर बाबांना घेऊन हॉस्पिटलला निघाला. राजलक्ष्मी म्हणाली, अमर, मी सुद्धा येते तुझ्यासोबत, तू एकटा नको जाऊ. अमर म्हणाला, आई, आधीच तू आजारी असतेस, त्यात कुठे दगदग करतेस, मी जातो. तू अजिबात काळजी करू नकोस, मी बाबांना काही होऊ देणार नाही. मानसी म्हणाली, थांब अमर, तुम्ही एकटे नका जाऊ, मी येते ना तुमच्यासोबत. तुम्ही एकटे एकटे कुठे पळापळ कराल, त्यापेक्षा मी सोबत येते. आई, तुम्ही रोहित आणि दीप्तीकडे लक्ष द्या. रितेश आणि अण्वी, तुम्ही सुद्धा जाऊन झोपा बरं, काही नाही झालं आजोबांना, ते व्यवस्थित आहेत. अमर म्हणाला, ठीक आहे मानसी, चल पटकन. असं म्हणून बाबांना गाडीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन अमर मानसी निघाले. आता बाबांना खूप अस्वस्थ वाटत होतं. मानसी त्यांना पकडून पाठीमागच्या सीटवर बसली होती. आणि मानसी म्हणाली, अमर, अमर, बाबा कसे तरी करत आहेत. अमर खूप फास्ट ड्रायव्हिंग करत होता. पण अशावेळी नेहमीचा रस्तासुद्धा खूप लांब वाटतो, लवकर संपत नाही, असंच काहीसं अमरला आणि मानसीला वाटत होतं. आता अमरच्या गाडीचं स्पीड खूप वाढलं होतं. त्याला बाबाचं खूप टेन्शन आलं होतं. बाबांचा खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वर राहिला होता. आणि अचानक चौकात आल्यावर समोरून एक भरधाव ट्रक आला. अमरचं आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं आणि त्यानं तो ट्रकसुद्धा पाहिला नाही. त्याचं सगळं लक्ष फक्त बाबांवर होतं. मानसीला तो म्हणाला, मानसी, बाबांना अजिबात झोपू देऊ नकोस, तू त्यांना वारा घाल,
गाडीत AC चालू होता तरीही बाबांना खूप घाम आला होता आणि त्या ट्रकनं समोरच्या गाडीला आडवी जोरदार धडक दिली. अमरची गाडी 2-3 पलटी खाऊन खूप लांब जाऊन पडली. तसा खूप मोठा आवाज झाला आणि आता अचानक अमर म्हणून मानसीसुद्धा खूप जोराने किंचाळली आणि झोपेतून जागी झाली. तसा रोहित पळतच तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला, आई काय झालं? आई, आई तू बरी आहेस ना? आता रोहितनं खोलीतील लाईट लावली. मानसी खूप घाबरलेली होती. रोहितनं तिला पाणी दिलं. मानसी शांत झाली आणि तिने समोर डोळे उघडून पाहिलं आणि तिला तिच्या डोळ्यासमोर अमरचा हार घातलेला फोटो दिसला आणि मानसी रोहितच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडायला लागली. रोहितनं तिला सावरली आणि म्हणाला, आई, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तेच स्वप्न पाहिलंस ना तू? मानसीनं आता तिथेच टीपॉयवर ठेवलेला चष्मा घेतला आणि डोळ्याला लावला आणि तिने कॅलेंडर पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की दरवर्षीप्रमाणे आजही 30 नोव्हेंबर तारीख होती आणि 20 वर्षापूर्वी याच तारखेला साधारण याच वेळी त्या कार ॲक्सिडेंटमध्ये अमरचा मृत्यू झाला होता. आणि आता अमरसाठी मानसी आणि आलिशाचं हृदय दोन्ही मिळून आक्रोश करत होतं त्यावेळी. उपचार मिळाला नाही म्हणून बाबांचाही मृत्यू झाला त्याचवेळी. राजलक्ष्मी आणि मानसीवर एकाच वेळी दुःखाचा डोंगर कोसळला. राजलक्ष्मीचं सुद्धा वय झालं होतं. तिला हा धक्का पचला नाही. काही वर्षानं तिचं सुद्धा निधन झालं आणि आता मानसीच्या पदरात 10 वर्षाचा रोहित आणि 7 वर्षाची दीप्ती होती. आणि अमरने वाढवून ठेवलेलं, त्याच्या हुशारीने यशाच्या सर्वोच्च शिखराला पोहोचवलेलं सरदेशमुख साम्राज्य तिला सांभाळायचं होतं. ती काय करणार होती, कसं करणार होती तिला काहीच माहीत नव्हतं. तिला तर आजपर्यंत घराच्या बाहेरही पडू दिलं नव्हतं राजलक्ष्मीनं आणि अमरनं. अगदी ती जशी घरात सगळ्यांची मनापासून काळजी घ्यायची तशीच त्या दोघांनी तिचीसुद्धा फुलाप्रमाणे काळजी घेतली होती. कारण तिचंही हार्टचं ऑपरेशन झालं होतं. पण इतका मोठा धक्का पचवूनसुद्धा आजपर्यंत मानसी जिवंत होती. हाच एक मोठा चमत्कार म्हणावा लागेल. कारण तिच्या आतमध्ये ज्या व्यक्तीचं हृदय होतं ती व्यक्ती फार महान होती, आलिशा. आणि काय आश्चर्य, 30 नोव्हेंबर ही तारीखसुद्धा कायम स्मरणात राहणार होती. आता दोन्ही अर्थानं. एक म्हणजे याच दिवशी आलिशाचं सुद्धा निधन झालं होतं आणि याच दिवशी अमरचं सुद्धा निधन झालं होतं. आणि मानसीने काही दिवस असेच दुःखात घालवले. मानसीचे आई-बाबा, प्रतीक, अनुराधा, आता मोठा झालेला रितेश आणि अन्वी या सगळ्यांनी मानसीला धीर दिला. तिला सावरण्यास मदत केली. त्या सगळ्यांच्या प्रेमामुळे ती तग धरू शकली. नाहीतर अमरशिवाय मानसीचं जगणं खूप अशक्य होतं. पण अमरच्या प्रेमामुळेच आणि त्याची निशाणी असलेल्या रोहित आणि दीप्तीसाठी मानसीला जगणं भाग होतं. आणि मानसीनंही राजलक्ष्मीच्या पावलावर पाऊल टाकत स्वतःला खंबीर बनवत बिझनेस सांभाळायचं ठरवलं. तिच्या जोडीला आता प्रतीक होता, रितेशसुद्धा होता. खूप चांगल्या प्रकारे मानसीने सगळा बिझनेस हँडल केला आणि तेव्हापासून आजपर्यंत ती बिझनेस सांभाळत होती. आणि आता तर काय, रोहित 30 वर्षाचा झाला होता. तो सुद्धा अमरसारखाच कर्तृत्ववान होता आणि दीप्ती 27 वर्षाची झाली होती. रितेश आणि अन्वीसुद्धा स्वतःच्या पायावर उभे होते आणि त्यांचं लग्नसुद्धा झालं होतं. रितेशसुद्धा याच कंपनीत हातभार लावत होता. प्रतीक आणि अनुराधालासुद्धा मुलं झाली होती. ती सुद्धा मोठी होती. मानसीनं सगळं कुटुंब एकत्र बांधून ठेवलं होतं. आता 20 वर्षे या दिवशी बाबा, अमर आणि आलिशा यांच्या स्मरणार्थ खूप मोठा कार्यक्रम मानसी त्यांच्या कंपनीत साजरा करायची. आणि प्रतीक, अनुराधा, रितेश, अन्वी जिथे कुठे असतील तिथून सगळे या दिवशी न चुकता यायचे म्हणजे यायचेच. या निमित्तानं अमर आणि आलिशाच्या आठवणींना उजाळा मिळायचा. आता मानसी हा सगळा विचार करत होती आणि रोहित तिला म्हणाला, आई, बाबांची खूप आठवण येते ना गं तुला? का गेले असतील गं ते आपल्याला सोडून? मानसी अमरच्या फोटोकडे पाहत म्हणाली, त्यांची आणि माझी साथ इथपर्यंतच होती. 12 वर्षे त्यांनी माझ्यासोबत संसार केला आणि ते त्यांचं वचन पूर्ण करण्यासाठी निघून गेले. रोहित म्हणाला, आई, कसलं वचन? मानसी म्हणाली,
तेच वचन जे एका आत्म्यानं दुसऱ्या आत्म्याला दिलं होतं, जे एक जन्म काय जन्मोजन्मी कधीच विसरता येणार नाही. आणि या जन्मात ते पूर्ण नाही झालं म्हणून त्या दोघांनी मरण स्वीकारलं आणि पुढच्या जन्मात ते वचन पूर्ण करण्यासाठी निघून गेले. रोहित म्हणाला, आई, हे सगळं खरं असतं का गं? मानसी म्हणाली, या सगळ्या तुझ्या समजण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत बाळा. तू जा आणि झोप. आता मी ठीक आहे. उद्या आपल्याला लवकर उठून कंपनीत जायचं आहे ना? आणि सगळी तयारी झाली ना? तुझ्या बाबांना आवडतात ती सगळी फुलं हवीत उद्या मला. आणि आलिशाची आवडतीसुद्धा पिवळ्या रंगाची गुलाबाची फुलं, समजलं? रोहित म्हणाला, हो आई, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळी तयारी केली आहे. आणि तूच म्हणतेस ना, रडायचं नाही, निराश व्हायचं नाही, नाहीतर बाबा नाराज होतील. मग तू हस ना आता. मानसी थोडी गालात हसली आणि म्हणाली, बघ हसले मी. आता तू जा आणि झोप आता. मी ठीक आहे. मग रोहित निघून गेला. आणि मानसी अमरच्या फोटोकडे पुन्हा बघून म्हणाली, अमर, मला माहीत आहे तुम्ही तुमचं वचन पूर्ण करण्यासाठी निघून गेलात ना, पण माझी अजूनही तुमच्या विरोधात काहीच तक्रार नाही. तुम्ही जे करता ते योग्यच असतं. तुम्ही माझ्यासोबत इतकी वर्ष होतात हेच माझं नशीब असं मी मानते. तुमच्यासारखा पती मिळाला म्हणून मी देवाचे आभार मानते. तुम्ही माझ्यासोबत होता तरीही अस्वस्थ होतात. तुमच्या वचनाची आठवण तुम्हाला शांत बसू देत नव्हती. तुम्ही आलिशाच्या मनावर नाही तर आत्म्यावर प्रेम केलं होतं. हो ना अमर? अमर, तुम्ही कुठे आहात? मी आशा करते की आता तरी तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम मिळू दे. अमर, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय ना? असं म्हणून मानसीने रात्रीच अमरच्या फोटोसमोर दिवा लावला आणि त्या फोटोतून तिच्याकडे बघून मंद विलोभनीय हास्य करणारा अमर तिला दिसला होता. आणि याच वेळी इकडे मुंबईमध्ये सुलभा तिच्या मोठ्या मुलाच्या उशाला बसून राहिली होती. दरवर्षी याच दिवशी त्याला खूप त्रास व्हायचा. उद्या म्हणजे 30 नोव्हेंबर या दिवशी त्याचा वाढदिवस होता. 20 वर्ष झाली त्याच्या या त्रासाला. सुलभा खूप काळजीत होती. आजच्या दिवशी त्याला सांभाळलं की वर्षभर त्याचा काहीच तक्रार नसायची. पण हा त्रास त्याला का होतो याचं कारण कोणालाही कळलं नव्हतं. नावाप्रमाणेच तो शांत होता, समंजस, विचारी आणि सर्व गुणसंपन्न होता. राम असं नाव होतं त्याचं. आणि अचानक सुलभाला ज्याची काळजी होती तो त्रास रामला व्हायला सुरुवात झाली. तो झोपेतच किंचाळू लागला, रडू लागला. त्यानं सुलभाचा हात घट्ट पकडला. सुलभानं खूप काळजीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला शांत वाटू लागलं. आणि त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील धाडकन दरवाजा ढकलून त्याच्या बेडरूममध्ये आले आणि सुलभाला खेकसत म्हणाले, त्या मूर्ख मुलाला तू समजावून का सांगत नाहीस? त्याच्या अशा ओरडण्यानं मला डिस्टर्ब होतं. सुलभा म्हणाली, अहो असं काय करता? त्याला त्रास होतोय, दिसतोय ना तुम्हाला. तो मुद्दाम तर नाही ना करत. सुशील हे त्याच्या वडिलांचं नाव. तो म्हणाला, ते मला काहीही सांगू नकोस. मला त्याच्या त्रासाशी काहीही देणं घेणं नाही. जन्मताच त्यानं त्याच्या आईला गिळून टाकलं. मी नाही विसरू शकत 20 वर्षापूर्वीचा तो काळ. याच दिवशी याच्यामुळे माझी बायको मरण पावली आणि तू त्याची सावत्र आई असून तुला का त्याचा इतका पुळका येतोय मला कळत नाही. सुलभा म्हणाली, तुम्ही शांत व्हा ना. मी त्याला शांत करते. तुम्ही जा आणि झोपा. आणि सुशील रागातच निघून गेला. तो रामचा खूप तिरस्कार करायचा, कारण रामच्या आईवर सुशीलचं खूप प्रेम होतं. जेव्हा ती गरोदर आहे हे समजलं तेव्हा सुशीलनंही 9 महिने तिचे खूप लाड केले होते. दोघांनी मिळून त्या बाळाविषयी खूप स्वप्न पाहिली होती आणि अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं. डिलिव्हरी कॉम्प्लिकेटेड झाली. आई किंवा बाळ यापैकी कोणीतरी एक वाचेल असं डॉक्टर म्हणाले. सुशील त्यावेळी इथे नव्हता. बिझनेस टूरसाठी बाहेर गेला होता. आणि रामच्या आईने डॉक्टरांना सांगितलं रामला वाचवा. आणि तिची देखभाल करणारी एक केअरटेकर होती, सुलभा नावाची मुलगी. तिनं तिच्याकडून वचन घेतलं की तू रामला व्यवस्थित सांभाळशील. कोणती आई असं म्हणेल की मला वाचवा आणि माझ्या बाळाला मारा? त्याच प्रकारे रामच्या आईने सुद्धा रामला वाचवलं आणि स्वतः मरण स्वीकारलं. मुलाचा वाढदिवस आणि आईचा मरण दिवस एकच होता. किती दुर्दैवी गोष्ट होती ना ती.
आणि ही तारीख जवळ आली की सुशील खूप चिडायचा. त्याला रामचा खूप तिरस्कार वाटायचा. सुलभासुद्धा खूप मायाळू होती. रामची आई तिला बहिणीसारखं प्रेम करायची. सुलभा रामच्या आईची विश्वासू होती आणि चिमुकल्या रामला सुशीलपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रामच्या आईनं सुलभावर सोपवली. तिच्याकडून वचन घेतलं आणि रामच्या आईने जगाचा निरोप घेतला आणि त्याचवेळी रामच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सुलभाने चिमुकल्या रामला ओटीत घेतलं आणि तिला खूप रडायला आलं. तिचं लग्न झालं नव्हतं, पण तरीही तिच्यामध्ये ममता उत्पन्न झाली रामविषयी. सुशीलला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हापासून तो रामचा तिरस्कार करत होता. पण सुलभानं मात्र रामचा सांभाळ केला. ती सुशीलला म्हणाली, तो तुमचा मुलगा असला तरी त्याची आई माझ्याकडे सोपवून गेली आहे त्याला. मी त्याचा सांभाळ करेन. मग सुशीलनं थोडा विचार केला. शेवटी तो रामचा बाप होता आणि राम त्याला आवडत नसला तरी त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या प्रेमाची निशाणी होता. मग सुशीलनं तिच्याशीच लग्न केलं, कारण राम सुलभाशिवाय राहत नव्हता. आणि कालांतराने सुशीलपासून सुलभाला सुद्धा एक मुलगा झाला आणि त्याच्यावर मात्र सुशील खूप प्रेम करायचा. ओम असं त्याचं नाव होतं. सुलभानं मात्र स्वतःचा मुलगा झाला तरी रामवरचं लक्ष हटवलं नव्हतं. गेली 20 वर्षे तिनं त्याला कळू दिलं नव्हतं की ती त्याची सावत्र आई आहे. आणि सुशीलसोबत लग्न तिनं एकाच अटीवर केलं होतं. तिने सुद्धा सुशीलकडून हे वचन घेतलं होतं की रामला कळू द्यायचंच नाही की ती सावत्र आई आहे. आजपर्यंत दोन्ही मुलांना हे गुपित माहीत नव्हतं. सुलभाच्या वागण्यात एक वेळ ओमविषयी कमी प्रेम असायचं, पण रामविषयी मात्र खूप जास्त प्रेम असायचं. ती सुद्धा रामच्या आईला दिलेल्या वचन मनापासून पाळत होती. आणि आता राम शांत झाला, झोपेतून जागा झाला. सुलभानं त्याला पाणी दिलं आणि म्हणाली, राम, आता कसं वाटतंय तुला? राम म्हणाला, आई, आता मी ठीक आहे. सुलभा म्हणाली, राम, पण बाळा तुला नक्की होतं काय? काय दिसतं रे तुला स्वप्नात? राम म्हणाला, माहीत नाही आई, पण एक अंधुकसा एका मुलीचा चेहरा दिसतो आणि ती सतत अमर अमर म्हणून मला हाक मारते आणि रडत असते. तिच्या डोळ्यात मला कसली तरी कमतरता भासते आणि ती मला बोलवत आहे असं वाटतं. आणि सुलभा विचार करायला लागली की नक्की हे रामसोबत होतंय तरी काय? कोण असेल ती मुलगी आणि कोण आहे हा अमर? ती मुलगी अशा प्रकारे रामच्या स्वप्नात येऊन का रडते? आणि आता त्याच वेळी 12 वाजून गेलेले असतात आणि अचानक, मेरे दिल का वो शहजादा, मेरा दिलबर मेरा प्रेमी, कभी ना कभी तो आएगा वो, कभी ना कभी मैं बनूंगी उसकी. या गाण्यावर ती खूप नाचत होती आणि तिची आई म्हणाली, सिया, अगं काय हे? ही तुझी बर्थडे पार्टी आहे की व्हॅलेंटाईन डे? दरवर्षी वाढदिवसाला हे एकच गाणं लावून का नाचत असते कोणास ठाऊक? या मुलीनं अगदी डोक्याला वैताग करून ठेवला आहे. सियाचे बाबा म्हणाले, अगं तरुण आहे, करू दे ना एन्जॉय. आणि आत्ता त्यात तिचा वाढदिवस आहे. 12 वाजून गेलेत बघ. आज 30 नोव्हेंबर आहे की नाही? आपली सिया आज 18 वर्षाची झाली बघ. आज तरी तिला ओरडू नकोस गो. तिची आई म्हणाली, हा सगळा तुमच्याच लाडाचा परिणाम आहे. तुम्ही तिला नको इतकं लाडवून ठेवलं आहे. आणि इतक्यात बेल वाजली. सियाच्या आईनं दरवाजा उघडला आणि तिचं अख्खं फ्रेंड सर्कल तिच्या बेडरूममध्ये घुसलं. हॅपी बर्थडे सिया असं म्हणून सगळ्यांनी तिला बर्थडे विश केलं आणि एकच गोंधळ सुरू केला. तसं तिच्या आईने दोन्ही हातांनी तिचे कान झाकून घेतले.